नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये। मुलांनो, आज आपण बालभारती इयत्ता 3 मधील एकदा गंमत झाली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात। पाठातील कठीण शब्दार्थ: झुळूक, वाऱ्याचा हलकासा झोत, सुखावली, आनंदली, उघडझाप, उघडणे व मिटणे, असंख्य, मोजता न येणारे, दंग, गुंग, ओहोळ, लहान ओढा, पसारा, विस्तार, अलगद, हळुवार, उगम, सुरुवात, प्रवाह, पाण्याचा ओघ। आता या पाठाचा थोडक्यात परिचय पाहूयात। मुलांनो, या पाठामध्ये मनुली नावाची एक लहान मुलगी असते। ही मुलगी आपल्या घराच्या खिडकीत बसून बाहेर झाडाचे निरीक्षण करत असते। बाहेर पिंपळाचे झाड होते। त्या झाडाकडे ती एकटक पाहत होती। तिच्या मनात खूप काही गमतीशीर विचार येत होते। तितक्यात पिंपळाची 2 पाने तरंगत तरंगत खिडकीच्या आत आली आणि त्या पानांना पाहून मनुलीला वाटले की ती पाने काहीतरी सांगत आहेत। दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेल्यावर बाईंनी वर्गात नदीविषयी माहिती सांगितली व मुलांना नदीचे चित्र काढायला सांगितले। तेव्हा मनुलीला पुस्तकात ठेवलेले पिंपळाचे पान आठवले। तिने ती 2 पाने बाहेर काढली। त्यातील एक पान हातावर ठेवून तिने पिंपळ पानात दडलेले नदीचे चित्र वर्गात सर्वांना दाखवले। मनुलीच्या कल्पनेचे बाईंनी खूप कौतुक केले। आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? उत्तर: कोणत्याही आनंदाच्या क्षणी आम्ही टाळ्या वाजवतो। नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? उत्तर: डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते। प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। झाड मात्र डॅश डॅश पानांनी टाळ्या वाजवू लागते। असंख्य, एखाद्या डोंगरात नदीचा डॅश डॅश होतो। उगम। प्रश्न क्रमांक 3, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा। डॅश डॅश वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली। गार गार। झाडाच्या डॅश डॅश शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं। उंच उंच। पिंपळाची 2 पानं डॅश 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 खिडकीतून आत आली। तरंगत तरंगत। नदी डॅश डॅश जाऊ लागते। पुढे पुढे। बाजूच्या शिरा म्हणजेच डॅश डॅश ओहोळ, छोटे छोटे। प्रश्न क्रमांक 4, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत। उदाहरणार्थ, उंच उंच असे आणखी शब्द सांगा। उत्तर: तरंगत तरंगत, पुढे पुढे, छोटे छोटे। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। सरळ, वाकडे, लांब, जवळ, पुढे, मागे, लहान, मोठे, शांत, अशांत, हसली, रडली। प्रश्न क्रमांक 6, पाठामध्ये टोकदार शब्द आलेला आहे।
त्यासारखे शब्द बनवा. रुबाब, रुबाबदार, समजूत, समजूतदार, धार, धारदार. पाणी, पाणीदार, तजेल, तजेलदार, चमक, चमकदार. प्रश्न क्रमांक 7. शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा. अ. अलगद उचलणे, हळूच उचलणे. एकटक पाहणे, एकाच जागी स्थिर नजरेने पाहणे. मोरपीस फिरवल्यासारखे, हळुवार व आनंददायी स्पर्श झाल्यासारखे. सुखावणे, आनंद होणे. दंग असणे, गुंग असणे. धन्यवाद.